नमस्कार, पुन्हा एकदा माझ्या नवीन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरच्या भाकरी, म्हणजे तिखट भाकरी म्हणतात, काही काहींच्या इकडे थालीपीठं म्हणतात. तुम्ही पाहू शकता, घेतल्यात मिरच्या, घेतल्यात लसणाची एक गड्डी घेतली आहे, जिरं टाकले, ओव्याचा एक चमचा. आता आपण हे वाटून घेऊ. तुम्ही पाहू शकता, एक कुकरचा डब्बा आहे, बाजरीचं पीठ घेतलं आहे, तांदळाचं पीठ एक डिश भरून घेतले, गव्हाचं पीठ घेतले एक डिश भरून, जरा जास्त घेतले गव्हाचं पीठ. आणि आता बेसन पीठ घेतले एक सपाट वाटी. आता तुम्ही पाहू शकता, 7 ते 8 कांदे घेतलेत मोठांडी चिरून. आणि त्याचबरोबर आता आपण घेणार आहोत कोथिंबीर. ही म्हणजे शेतातून आणलेली ताजी कोथिंबीर आहे, विकत नाही आणलेली बाजारातून. कोथिंबीर जेवढी जास्त असेल तेवढ्या भाकरी छान लागतात खायला. आता आपण वाटलेली मिरची टाकणार आहोत त्याच्यात. मीठ पण टाकलेले आहे. आता आपण हे सर्व एकजीव करून आपण आता ते पीठ मळून घेऊया. तुम्ही पाहू शकता, सगळं आता एकजीव करून घेणार आहोत आपण. एकजीव करून घेतलं मग ते सगळं मिक्स होऊन जाते. जेवढी कोथिंबीर असेल तेवढं छान लागते खायला, छान होते भाकरी. कांदा आणि कोथिंबीर जास्त पाहिजे. आता पीठ सगळं मळीत आलेलं आहे. सगळं आता कालवून घेऊन आता एकदम सगळा मोठा गोळा करून घ्यायचा. मी पाहू शकताय, पीठ आपलं मळून झालेलं आहे. आता आपण त्याला अर्धा तास भिजायला ठेवले. तुम्ही आता पाहू शकताय, पीठ आपण आता भाकरी करायला घेतली. तवा ठेवलाय तापायला, तेल घेतले, चालले आता थापायचं काम चालू आहे. छान अशी हाताने गोल गोल थापून घ्यायची. तवा आता तापत आलेला आहे. तुम्ही पाहू शकता, बारीक केला आहे, जास्त तापल्यामुळं जरा बारीक करून ठेवला आहे. भाकर पण आपली होतच आलेली थापून. काहींच्या इकडं थालीपीठ म्हणतात, आमच्या इकडं तिखट भाकर म्हणतात कोथिंबीरची. गावाला आमच्या इकडं हेच म्हणतात, कोथिंबीरची तिखट भाकरी. प्रत्येकाच्या इकडं वेगवेगळे नाव पण असू शकतात. एक कांदा कापून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता, त्यावेळेला चौकून तेल लावून घेतलं. तेल पाहू शकता कसं चरचर वाजते. आता ती भाकर आपण तव्यावरती टाकणार आहोत. रुमाल आपण काढून घेतलाय. तुम्ही आता पाहू शकताय, त्याला मी पुन्हा हे करते आणि त्याला अशी बिळं पाडली ना, आणखीन भारी दिसताना. तुम्ही पाहू शकता, बिळं पाडले. आता याच्यावरून आहे ना, आपल्याला आहे ना झाकण ठेवायचं. पुन्हा आता आपण दुसरी भाकर थापाय घेतलेली. ऑलरेडी मी 2 तवे ठेवलेले आहेत, दोन्हीकडून. एका डोस्याचा तवा आहे आणि एक आपल्या घरचा चपात्या भाकरीचा तवा आहे. तुम्ही पाहू शकता, ही भाकर कशी झाली वरून. आता आपण हिला आता पलटणार आहोत. खमंग आणि खुसखुशीत भाकर झालेली पाठीमागं. पाहतो मी आता, मी दोन्ही तव्यानं भाकरी टाकल्या. टोपल्यात पण पाहू शकताय, छान अशा भाकरी तयार झालेल्या आहेत. दोन्ही कोण पण तेल लावून घ्यायचं.
भाजत भाजत आलेली. बाय बाय.